लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या। मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात मिरज मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची मागणी। मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना सोडावा, या मागणीसाठी मिरजेतील पटवर्धन हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शेंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला। या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्यावे, तसेच मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे सदरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडावा, अशी मागणी या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब पुनमोरे, माजी आमदार राजीव आवळे, प्राध्यापक प्रमोद इनामदार, अर्जुन कांबळे, उत्तम आबा कांबळे यांनी उमेदवारी मागितली आहे। म्हणजे इच्छुकांना बोलवून घ्यायचं, त्यांचं मनोगत ऐकून घ्यायचं आणि जे जे इच्छुक आहेत त्यांचं मनोगत त्यांनी जनतेला, पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांना सांगून हा मतदारसंघ मला कशासाठी पाहिजे, निवडून आल्यानंतर मी कोणती कामं करणार आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा मेळावा आयोजित केला होता। हा मेळावा ग्रामीण आणि शहर याचे पदाधिकारी, इच्छुक यांना बोलून त्या ठिकाणी मेळावा घेतला होता। आमच्या मतदारसंघामधून आम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून, या तालुक्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातूनच आमचे प्रयत्न राहणार। त्याची ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये ताकद आहे, मला सांगतो मी शहरामध्ये सुद्धा आमचे बऱ्यापैकी नगरसेवक आहेत, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमची ताकद आहे। त्या ताकदीच्या जोरावरती, जनतेच्या रेट्यावरतीच आम्ही त्या ठिकाणी आम्हाला या पक्षाला उमेदवारी मिळाली या दृष्टिकोनातून या ह्याला अर्जुन कांबळे, राजू आवळे माजी आमदार, प्रमोद इनामदार, उत्तम कांबळे आणि बाळासाहेब पुनमोरे यांनी आपल्याकडे उमेदवारी ह्या बैठकीमध्ये मागितलेली आहे। आणि काही उमेदवार आहेत, काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, पण त्यांची भेट त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांची चर्चा करून त्यांचा निर्णय ते घेतला। अन्य आले होते कार्यकर्ते, येऊ शकले नाही।